येस तू हे दिवटे चिरंजीव आमचे अभिचारी आहेत। प्रत्येक वेळेला नुसता गोंधळ घालत असता तुम्ही, मूर्खपणे चाललेला असतो तुमचा। उद्याच्या कार्यक्रमामध्ये समजा स्वानंदीला जरा जरी खर्चटलं ना तरी सुद्धा तुमच्यावर संशय येणार आहे, कारण तुम्ही इतके बदनाम झालेले आहात स्वतःच्या आधीच्या कर्मामुळे। तिला समजा उद्या काही झालं तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवायचा। हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडायला हवाय आणि तिला त्रास देण्याचा समजा तुमचा प्रयत्न हा असाच चालू राहिला ना तर आधी जा, तुमचं सामान सगळं बांधा घर सोडून जाण्यासाठी। सदा, ए सदा, सदा, जाते हातोडे आणि खेळे घेऊन ये, जा लवकर। हा ठीक आहे, जा जा। एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये। तिला समजा काही झालं, तिच्या बाळाला काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे आणि मी काय करू शकतो हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं। जा आता। काय केलंय यांनी? मणि सर, चहा। अरे वा, थँक यू। वा, आज डोहाळे जेवण आहे ना, आजच्या दिवशी एक गेम खेळायचा असतो, म्हणजे तशी प्रथा आहे। कसला गेम? 2 वाट्यांमध्ये 2 गोड पदार्थ ठेवलेले असतात, झाकून ठेवलेले असतात। एका वाटीमध्ये पेढा असतो आणि एका वाटीमध्ये बर्फी असते। पेढा असलेली वाटी उघडली तर मुलगा होतो आणि बर्फी असलेली वाटी उघडली तर मुलगी होते, म्हणजे